आगामी बकरी ईद हा सण शहरात शांततेत आणि सलोख्याच्या वातावरणात साजरा व्हावा यासाठी आयोजित करण्यात आलेल्या विशेष शांतता बैठकीत पोलीस प्रशासनाने अत्यंत कडक भूमिका घेतली आहे। ईदच्या काळात शहरात कुठेही गोवंश किंवा गोहत्या केल्यास संबंधितांवर कायद्यानुसार अत्यंत कडक कारवाई केली जाईल, असा स्पष्ट आणि जाहीर इशारा शहर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिलीप टिपसरे यांनी दिला आहे। सणांचा आनंद घेताना कायद्याचे उल्लंघन होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे। शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असून गोवंश हत्येसारख्या बेकायदेशीर कृत्यांवर पोलिसांची करडी नजर असेल। त्यामुळे मुस्लिम बांधवांनी बकरी ईदच्या दिवशी कायद्याचे पालन करावे आणि गोवंश व गोहत्या करू नये असे आवाहन त्यांनी केले आहे। पोलीस प्रशासनाच्या या भूमिकेला मुस्लिम समाजाच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आलाय। बैठकीत उपस्थित असलेले मुस्लिम समाजाचे प्रतिष्ठित नागरिक साहेबान जागीरदार यांनी समाजातील सर्व बांधवांना एक भावनिक आवाहन केले। मुस्लिम समाजाच्या पोलिसांच्या या कारवाईला आणि भूमिकेला जाहीर पाठिंबा दर्शवल्यामुळे शहरातील सलोख्याचे वातावरण अधिक मजबूत झाले। या बैठकीला शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर, शांतता समितीचे सदस्य आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। सण अत्यंत शांततेत आणि उत्साहात साजरा करण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला। आज आगामी बकरीच्या अनुषंगाने शहर उपविभागातील प्रभारी अधिकारी संभाजी गायकवाड कोतवाली पोलीस स्टेशन, प्रभारी अधिकारी भांबळ PI भांबळ साहेब तोफखाना पोलीस स्टेशन, तसेच आमचे कॅम्पचे प्रभारी अधिकारी जगदीश मुलगीर यांच्या आम्ही सर्व शहरातील जे काही महत्त्वाचे प्रतिष्ठित व्यक्ती आहेत त्यांची शांतता कमिटी बैठक घेण्यात आलेली आहे। त्या बैठकीच्या अनुषंगाने जे काही बकरीदच्या वेळेस जे शासनाने जो प्राणी संरक्षण अधिनियम आहे त्याच्यामध्ये प्रतिबंधित केलेले जे काही जनावर आहेत त्याची कत्तल किंवा कुर्बानी होणार नाही याबद्दल त्यांना सक्त सूचना देण्यात आलेल्या आहेत। तसेच त्यांना जर असं कोणी आढळलं तर त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्यात येणार आहे। तसेच जे काही बैठकीसाठी उपस्थित होते त्यांनी सुद्धा सर्व समाजाला आवाहन केलेलं आहे की जे काही बकरीदचा सण आहे त्यावेळेस जे प्राणी संरक्षण अधिनियम यात प्रतिबंधित केलेले जे काही जनावर आहेत त्याची ते स्वतः कत्तल करू नये यासाठी त्यांनी सर्वांनी आवाहन केले। आज आगामी बकरी ईदच्या निमित्त कोतवाली पोलीस स्टेशन या ठिकाणी DYSP सन्माननीय टिपरसे साहेब, त्याचप्रमाणे कोतवाली पोलीस स्टेशन असेल, तोफखाना कॅम्प पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्या उपस्थितीमध्ये तमाम समाज बांधव, त्याचप्रमाणे शांतता कमिटी सदस्य यांची एक शांतता समितीची बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती। अनेक सूचना शासनाकडून आम्हाला त्या ठिकाणी देण्यात आल्या, आमच्याकडून सुद्धा त्या ठिकाणी काही सूचना शासनाला त्या ठिकाणी देण्यात आले। ज्या प्रकारे आपल्या राज्यामध्ये गोवंश हत्या असेल किंवा गोहत्या असेल याला बंदी आहे, तर याचा पूर्ण समाजाच्या वतीने या बंदीला समर्थन आहे। त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये सर्व समाज बांधवांनी, प्रशासनाने जे काटेकोरपणे नियम ज्या ठिकाणी जे दिलेले आहे, बकरी असेल, शेळी असेल, बोकड असेल किंवा म्हशी असेल, याचीच कुर्बानी आपण त्या ठिकाणी करावी आणि प्रशासनाला त्या ठिकाणी सहकार्य करावं। प्रशासनाला सुद्धा आम्ही त्या ठिकाणी विनंती केलेली आहे की महानगरपालिकेच्या माध्यमातून तात्पुरता स्लॉटर हाऊस मुकुंदनगर भागामध्ये मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढत असलेली आहे, त्याचप्रमाणे स्लॉटर हाऊसची व्यवस्था त्या ठिकाणी करून देण्यात यावी व शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी कुर्बानी त्या ठिकाणी होणार आहे महानगरपालिकेच्या माध्यमातून घंटागाडी जे काही अवशेष कुर्बानीचा त्या ठिकाणी उघड्यावर न टाकता, कचरा उघड्यावर न टाकता ते सर्व नागरिकांनी घंटागाडीमध्येच त्या ठिकाणी काढावं आणि महानगरपालिकेमध्ये पूर्ण भागामध्ये, परिसरामध्ये त्या ठिकाणी औषधाची फवारणी सुद्धा त्या ठिकाणी करण्यात यावी। आपण बघू शकतो आम्ही पोलीस प्रशासनाला विनंती केलेली आहे प्रत्येक मस्जिदीच्या बाहेर कडक त्या ठिकाणी बंदोबस्त त्या ठिकाणी देण्यात यावं आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणीही अफवा त्या ठिकाणी पसरू नये याच्यावर सुद्धा सायबर नजर त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाने ठेवावी। असे विविध मुद्द्यांवरती या ठिकाणी अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पूर्ण मुस्लिम समाज आणि पोलीस प्रशासनामध्ये या ठिकाणी चर्चा बैठक या ठिकाणी झालेली आहे। तर पुन्हा एकदा या ठिकाणी मी सर्वांना, नगरकरांना येणाऱ्या ईद उल अजहाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो। धन्यवाद।